कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येते लाल माती आणि तांबडा पांढरा रस्सा। तसं बघितलं तर राजकारण देखील इथलं रागेल डावपेचाचं आणि तांबड्या पांढऱ्या रश्श्यासारखं झणझणीत आहे। इथे निवडणुका या वेगवेगळ्या मुद्द्यांपेक्षा हटके कॅचलाईनमुळे म्हणजेच डायलॉगमुळे जास्त गाजतात। आमचं ठरलंय हे सुद्धा त्यापैकीच एक गाजलेलं वाक्य। त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला होता। तसंच इथलं स्थानिक राजकारण हे पक्षापेक्षा स्थानिक आघाडी करून चालवलं जातं। महाराणी ताराराणी आघाडी त्यापैकीच एक होती। इतर ठिकाणी घराणेशाहीला विरोध केला जातो, पण कोल्हापूरमध्ये मात्र अनेकदा राजकीय घराण्यातील संघर्ष हमखास गाजतो आणि इथल्या लोकांना सुद्धा याची सवय झाली आहे। आता अशा अनेक मातब्बर घराण्यातील एक घराणं म्हणजे महाडिक घराणं। आता या महाडिक घराण्यातले धाकटे सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। ती व्यक्ती नेमकी कोण आहे, त्यामुळे त्याचे राजकीय परिणाम काय काय होणार आहेत, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात ज्या 29 महापालिका निवडणुकींची चर्चा सुरू आहे, त्यात कोल्हापूर महानगरपालिकेची देखील जोरदार चर्चा होतीये। अद्याप युती किंवा आघाडीची घोषणा झाली नसली तरीही बैठका चालू आहेत। त्यामुळे कोण कोणासोबत आहे हे 30 तारखेपर्यंत समजणार नाही। पण या महापालिका निवडणुकीत राज्यसभा खासदार यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे उतरणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। तर कोल्हापूरमधील प्रभाग क्रमांक 3 मधून ते निवडणूक लढवणार असं देखील बोललं जातंय। काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देखील दिलेले आहेत। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अलीकडेच कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशी घोषणा केली आणि त्यानंतर पाटलांनी दिलेल्या याच डायलॉगचे भले मोठे होर्डिंग्स कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यापासून ते शहरातील मुख्य चौकापर्यंत सगळीकडे पाहायला मिळतात। विशेष म्हणजे या होर्डिंगवर कोणत्याही नेत्याचा फोटो नाहीये किंवा कोणत्याही पक्षाचा झेंडा नाहीये आणि नेमक्या याच डायलॉगवर कृष्णराज महाडिक यांनी टीका करताना ज्या लोकांनी हा डायलॉग मारलाय तेच लोक अनेक वर्ष महानगरपालिकेत सत्तेत होते। त्या काळात कोल्हापूरच्या अपेक्षित विकासासाठी ते अपयशी ठरले। आज देशात जनतेचा विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आहे। केंद्रापासून राज्यापर्यंत आणि आता जिल्ह्यापर्यंत हा विश्वास केवळ शब्दावर नाही तर कामगिरीवर आधारित आहे। कोल्हापूरसाठी खरा आणि सकारात्मक बदल हवा असेल तर देश व राज्य चालवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणं आवश्यक आहे। अशा नेतृत्वाखाली काम करणारे लोक हे नेहमीच प्रामाणिकपणे मेहनत घेतील आणि जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे, असं म्हणत पोस्ट करत निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत महाडिक यांनी दिले होते। त्यामुळे आता हे कृष्णराज महाडिक नेमके कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय। चला तर त्याबद्दलच जाणून घेऊया। तर कृष्णराज महाडिक हे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे तिसरे चिरंजीव आहेत। महाडिक यांची तिन्ही मुले वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। कृष्णराज महाडिक हे स्वतः एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, उद्योजक आणि माजी रेसिंग ड्रायव्हर आहेत। याशिवाय ते ब्रिटिश फॉर्म्युला 3 चॅम्पियनशिपमध्ये रेस जिंकणारे नरेन कार्तिकेयन यांच्यानंतर दुसरे भारतीय ठरले। त्यांनी 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनल मध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलंय। याशिवाय क्रिश महाडिक या नावाने ते YouTube चॅनल सुद्धा चालवतात आणि ज्याचे लाखो सबस्क्रायबर आहेत। याशिवाय त्यांच्या व्हिडिओमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुद्धा हे त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसत असतं आणि ज्यामुळे ते लोकप्रिय झालंय। याशिवाय व्हिडिओच्या माध्यमातून ते अनेकदा गोरगरिबांना मदत करतानाचे किंवा रस्ता बनवताना, श्रमदान, स्वच्छता करताना दिसत असतात। त्यामुळे ते स्वतःला यूथ आयकॉन असं सुद्धा म्हणून घेतात। याशिवाय ही पदवी त्यांना नेमकी कोणी दिली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये, पण सोशल मीडियावर त्यांच्या चॅनलमुळे ते जास्त लोकप्रिय आहेत। याशिवाय कृष्णराज महाडिक यांचे दोन्ही भाऊ हे देखील राजकारण, व्यवसाय आणि समाजकारणात कार्यरत आहेत। मोठे भाऊ विश्वराज धनंजय महाडिक हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत। पृथ्वीराज हे सध्या संघटनात्मक बांधणी आणि वडील धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीचं नियोजन करण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात। आता कृष्णराज हे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती, पण ही जागा युतीत शिवसेना शिंदे गटाला गेल्यामुळे महाडिक यांना ही निवडणूक लढवता आली नाही। पण त्यानंतर कोल्हापूर दक्षिण मध्ये कृष्णराज आणि त्यांच्या भावांनी आपले काका अमल महाडिक यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली होती, ज्याचा परिणाम देखील दिसून आला। कारण विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव करत 2019च्या पराभवाची परतफेड त्यावेळी करण्यात आली। त्याशिवाय कृष्णराज महाडिक हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील प्रचंड चर्चेत असतात। मध्यंतरी त्यांचा अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यावेळी ते दोघं लग्न करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं।
आता एकदा इथल्या राजकारणावर नजर टाकूया. तर कोल्हापूर तसं काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने सुद्धा इथला कारभार पाहिलेला आहे, ज्याचा उल्लेख सुरुवातीला आपण केलाय. 2015च्या निवडणुकीत पहिल्यांदा राज्यात भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीचा पॅटर्न कोल्हापूर मनपात झाला होता. कोल्हापूर महापालिकेची मुदत नोव्हेंबर 2020 साली संपली. त्यावेळी काँग्रेसने 30 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने 14, ताराराणी आघाडीने 19 तर शिवसेनेनं 4 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येताना शिवसेनेच्या सोबतीने सत्ता स्थापन केली होती. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ही किमया करताना भाजप आणि ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र गेल्या 10 वर्षांपासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. परिणामी काँग्रेसला सुद्धा झटका बसलाय. कोल्हापूर महानगरपालिकेवर मागील काही वर्षांपासून महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे, पण राज्यात सत्ता बदलल्यानंतर कोल्हापूरमधील राजकीय समीकरणं बदलली. सध्या जिल्ह्यातील सर्व 10 आमदार महायुतीचे आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीकडून शाहू महाराज तर महायुतीकडून धैर्यशील माने हे खासदार आहेत. धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार आहेत, तर विधानसभा परिषदेत सतेज पाटील आणि जयंत आसगावकर हे दोन्ही काँग्रेसचे आमदार आहेत. अलीकडे झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी करत 4 नगराध्यक्ष निवडून आणले आणि भाजपचे 3 नगराध्यक्ष निवडून आले. तर काँग्रेस, जनसुराज्य आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 नगराध्यक्ष हे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. यात भाजप युवा नेत्यांना संधी देत सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करते. आता भाजपच्या यादीत कृष्णराज महाडिक यांचं नाव असणार की विधानसभेप्रमाणे त्याला खूप असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विजयाचा गुलाल उधळणार का, हे तर आता येणारा काळच सांगेल. पण याविषयी तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.